नमस्कार, मी निकिता. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी कर्मचारी कपातीची. जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात थांबण्याचं नाव घेत नाहीये. अमेरिकेतल्या अनेक दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्यानंतर आता जपानमध्ये देखील कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची नामुष्की आली आहे. तोशिबा कंपनी जवळपास 5,000 कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जवळपास 60% लोकांना नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. आता बातमी आरबीआयची. 2024 ते 25 या आर्थिक वर्षात आरबीआयकडून रेपो दर कमी होण्याची शक्यता धूसर झाली आहे, अशी माहिती मॉर्गन स्टॅनलीने दिली आहे. गुंतवणूक दरामध्ये होत असलेली वाढ, 4% वर महागाईचा दर असल्याने आरबीआय रेपो दर आहे तसेच म्हणजे 6.5% कायम ठेवणार आहे. आता बातमी एव्हरेस्ट मसाल्याची. नेस्लेच्या सिरिलेक नंतर आता एव्हरेस्ट मसाल्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. भारतातून सिंगापूरमध्ये निर्यात झालेले एव्हरेस्टचे फिश करी मसाले बाजारातून परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मसाल्यामध्ये इथिलीन ऑक्साईड या रसायनाची मात्रा प्रमाणापेक्षा जास्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता बातमी ज्येष्ठ नागरिकांबाबतची. 2050 मध्ये भारतात तब्बल 34 कोटी नागरिक हे ज्येष्ठ नागरिक असणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांची संख्या 250% वाढणार आहे, अशी माहिती रिअल इस्टेट कंपनी CBREने दिली आहे. 2025 पर्यंत जगभरातील एकूण ज्येष्ठ नागरिकांमध्ये भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 17% राहणार आहे, असंही अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. गेल्या 10 वर्षांपासून वरिष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात येत असलेल्या प्रकल्पाची मोठी मागणी वाढली आहे. वरिष्ठ नागरिकांच्या गरजेनुसार बांधकाम व्यावसायिकही प्रकल्पांची उभारणी करत आहेत. आता बातमी शेअर बाजाराची. शेअर बाजारातील तेजीकडे पाहून किरकोळ गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस देशातील डीमॅट खात्यांच्या एकत्रित संख्येने प्रथमच 15 कोटी 1 लाखाचा विक्रमी टप्पा गाठलाय, अशी माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अहवालात देण्यात आली आहे. मार्च महिन्यात 31,30,000 नवीन डीमॅट खात्यांची भर पडली आहे. संपूर्ण वर्षभर हा कल कायम आहे. 2024 या आर्थिक वर्षात मासिक आधारावर सरासरी 31 लाख नवीन खाती उघडली गेली आहेत. केंद्रात पुन्हा मोदी सरकार येण्याची अपेक्षा तसंच सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP मध्ये होत असलेली वाढ पाहून अनेक नवीन गुंतवणूकदार शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतायत. आता बातमी सोनं आणि चांदीतल्या दरातल्या तेजीची. गेल्या 2 महिन्यात भारतात सोन्याच्या दरात 11,000 रुपयांची वाढ झाली आहे. 23 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर हा 62,000 रुपये होता, तर 19 एप्रिल रोजी सोन्याचा दर हा 73,600 रुपयांवर पोहोचलाय. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही गेल्या 2 महिन्यात 13,797 रुपयांची वाढ झाली आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढती महागाई यामुळे सोनं आणि चांदीच्या दरात तेजी आली आहे. आता बातमी टाटा मोटर्सची. टाटा मोटर्सकडून जॅग्वार लँड रोव्हरच्या आलिशान कारचं उत्पादन भारतात केलं जाणार आहे. कार उत्पादन निर्मितीसाठी टाटा मोटर्स तामिळनाडूमध्ये $1 अब्ज गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार आहे. भारतात पहिल्यांदाच जॅग्वार लँड रोव्हरचं उत्पादन होणार आहे. या प्रकल्पात तयार होणाऱ्या आलिशान कारची विक्री भारतात आणि भारताबाहेर केली जाणार आहे. सध्या चीन, ब्राझील आणि स्लोव्हाकियातल्या प्रकल्पामध्ये जॅग्वार लँड रोव्हरची निर्मिती होते. ब्रिटनमधून सुट्टे भाग आयात करून पुण्याजवळील प्रकल्पात बांधणी करून भारतात जॅग्वार लँड रोव्हरची विक्री करण्यात येते. जॅग्वार लँड रोव्हर ब्रँडच्या रेंज रोव्हर एव्होक, डिस्कव्हरी स्पोर्ट आणि जॅग्वार F-Pace या 3 मॉडेलची विक्री भारतात करण्यात येते. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा मनी 9 मराठी.